धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी आपणास विनंती करतो की हे जे आपल्याला जीवन मिळालेलं आहे, हे जे आपण ज्याला आपण सन्मानाचं जीवन म्हणतो, हे जे आपण जे जगतो ते केवळ बाबासाहेबांच्यामुळे जगतो, लक्षात ठेवा. लोक म्हणतात आपल्याला आरक्षणामुळे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. आरक्षणामुळे आमच्या जीवनात बदल झाला नाही. आमच्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने बदल झाला असेल तर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. या बुद्ध धम्माच्या दीक्षेमुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं, बदल झालं. त्याचं कारण असं मित्रांनो की बुद्ध जगाला नीती शिकवतो, बुद्ध जगाला विज्ञान शिकवतो, बुद्ध जगाला माणूस म्हणून जगण्याच्या संदर्भातली प्रेरणा देतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो की आज आपल्याला बराच वेळ झालेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी एकूणच जी राजकीय क्रांती आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी सामाजिक क्रांती आहे, बाबासाहेब आंबेडकरांची शेवटच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली जी त्याला पण धम्माचा विचार देऊन केलेली जी धार्मिक क्रांती आहे, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात ज्या वेळेला आपण विचार करू त्यावेळेला मी आपणास विनंती करतो, मला फक्त तुमच्या जीवनातला एक तास द्या आणि ठरवून त्या दिवशी आपण सगळे एकत्र येऊया आणि त्या दिवशी बाबासाहेबांच्या समग्र ज्याला आपण काय म्हणतो विचाराच्या संदर्भात, त्यांच्या चळवळीच्या संदर्भात मी तुमच्या समोर निश्चितच भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन. माझा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे की बाबासाहेब हे जगभरात, आम्ही मगाशी सांगितलं, जे गुलाम आहेत, जे शोषित आहेत, स्त्री शूद्राची शूद्र ज्याला आपण म्हणतो, त्यांचा दीपस्तंभ बाबासाहेब होते. कारण मित्रांनो, बाबासाहेबांनी जो विचार दिलाय, बाबासाहेबांनी धम्म उगी बदलायचा म्हणून बदलला नाही. बाबासाहेबांना जो त्रास झाला 1917 साली, बाबासाहेब ज्या वेळेला फॉरेन वरून शिकून इथं आले, नंतर बाबासाहेब 1919 ला परत बाबासाहेब शिकायला गेले. पण 1923 ला ज्या वेळेला बाबासाहेब भारतामध्ये आले आणि 1923 पासून बाबासाहेबांनी 1956 पर्यंत जो काय साधारणपणे त्यांच्या आयुष्यामध्ये लढा दिला, विशेषतः महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन असेल, अंबादेवीचा सत्याग्रह असेल, नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, पर्वतीचा सत्याग्रह असेल, लक्षात ठेवा. या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या मनाला ज्या वेदना झाल्या, बाबासाहेबांना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याच्या संदर्भात हक्क देण्यासाठी बाबासाहेबांना जो त्रास सहन करावा लागला, तो त्रास सहन केल्यामुळं विशेषतः मला या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. तो म्हणजे बाबासाहेब ज्या वेळेला 1930 साली, 1931 साली आणि 1932 साली ज्या वेळेला या तिन्ही गोलमेज परिषदेला, ज्याला आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो, लक्षात ठेवा, या 3 गोलमेज परिषदेला ज्या वेळेला बाबासाहेब गेले, त्यावेळेला या 3 गोलमेज परिषदेमधून बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं ज्याला आपण म्हणतो ते हक्क आणि अधिकार मिळवून बाबासाहेबांनी त्या 3 गोलमेज परिषदेतून दिले, लक्षात ठेवा. 1935 ला 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेब आंबेडकर येवल्याच्या भूमीवरती बाबासाहेब काय प्रतिज्ञा करतात? बाबासाहेब म्हणतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आज त्या गोष्टीवरती आपल्याला विचार करायची गरज नाही, कारण तत्कालीन कालखंडामध्ये बाबासाहेबांना ज्या वेदना झाल्या, त्या वेदनेचा परिपाक म्हणजे बाबासाहेबांची ती घोषणा होती. नुसते बाबासाहेब घोषणा करून थांबले नाहीत, बाबासाहेबांनी 20 वर्ष इथल्या व्यवस्थेला त्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी वेळ दिला होता. तुम्ही सुधारा, कारण तुमचा धर्म जेवढा तुम्हाला प्रिय आहे त्याच्यापेक्षा तो मला प्रिय आहे. कारण माझ्या धर्मामध्ये एवढी मोठी माणसं होऊन गेलेली आहेत, तो म्हणजे चोखामेळा असेल, नंदनार असेल, लक्षात ठेवा, रविदास असेल, लक्षात ठेवा, एवढी महान माणसं माझ्या धर्मामध्ये होऊन गेलेले आहेत. तुमच्या धर्माचा जेवढा तुम्हाला अभिमान आहे तेवढाच त्या धर्माचा मला अभिमान आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट, मला माणूस म्हणून जगण्याच्या संदर्भात तुम्ही थोडस तरी अधिकार देणार आहात का नाही? मित्रांनो, आज जे परिवर्तन झाले ते केवळ हिंदू आपलं गोलमेज परिषदेमध्ये, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये
बाबासाहेबांनी तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला ना, या केवळ मतदानाच्या अधिकारामुळं हे सगळं परिवर्तन झालेलं आहे, लक्षात ठेवा. ते शस्त्र दिलं बाबासाहेबांनी तुमच्या हातामध्ये आणि त्या शस्त्रामुळं इथल्या समाज व्यवस्थेवरती तुमचा धाक निर्माण झाला, लक्षात ठेवा. तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भात एक वेगळी भूमिका बाबासाहेबांनी दिली, शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी तुम्हाला पटवून दिलं, लक्षात ठेवा. आणि आज तुमच्या समाजातून, म्हणजे समाज म्हणजे केवळ मी महार म्हणत नाही, लक्षात ठेवा. हा जो बुद्धिस्ट समाज आहे, मग तो कुठल्याही थरातला असेल, लक्षात ठेवा. जो जो कोणी बुद्धाला मानतो, जो जो कोणी विज्ञान मानतो, लक्षात ठेवा, तो बुद्धिस्ट असतो. आणि ही संकल्पना बाबासाहेबांनी इथल्या समाज माणसामध्ये रुजवली. आज बाबासाहेब इतके मोठे झालेले आहेत, लक्षात ठेवा. आज बाबासाहेब विश्व व्यापून राहिलेले आहेत. बाबासाहेब जसजसे दिवस जातील तसतसे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाबासाहेबांचा विचार असा जगभर पसरायला लागलेला आहे. ज्याला आपण स्प्रेड म्हणतो, लक्षात ठेवा, तो असा पसरायला लागलेला आहे. तो जगाचा आवाज बनलेला आहे. या देशातल्या कुठल्याही माणसाला स्वतःच्या हक्काचा आणि अधिकाराचा ज्या वेळेला विचार करावा लागेल, त्यावेळेला बाबासाहेबाला स्वीकारल्याशिवाय या देशामध्ये तुमचे हक्क आणि अधिकार मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही मार्गाने जावा, तुम्ही कुठूनही या, तुम्हाला कुठे यावं लागते तर बाबासाहेबांच्या पशी जवळच यावं लागतं, लक्षात ठेवा. बाबासाहेबांच्या पशी येणं म्हणजे बुद्धाच्या जवळ येणं, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा कोणता, की मगाशी मी गाणं ऐकलं की काळजावर कोरले नाव ते भीमा कोरेगाव, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य मी ऐकलं की 28,000 जे पेशवे आहेत किंवा त्यांचं जे सैनिक आहे, केवळ आमच्या 500 महाराणी त्यांचा काय केला तर पराभव केला. मित्रांनो, आता संदर्भ बदललेले आहेत. आता तलवार घेऊन जर तुम्ही बाहेर पडला तर लगेच तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो, लक्षात ठेवा. मला सांगायचा मुद्दा, आता तुम्हाला तलवार घेऊन बाहेर पडायची गरज नाही, लक्षात ठेवा. आता तुमच्या हातामध्ये बाबासाहेबांनी तलवारीपेक्षा भयंकर अशा पद्धतीचं शस्त्र दिलेलं आहे, ते म्हणजे लेखणी, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बंदूक से विचार ज्यादा घातक होते हैं, दुनिया में कोई भी जंग बिना मस्तिष्क के साथ नहीं जीती जा सकती. शक्ति देना आसान है परंतु बुद्धि देना कठिन है. कलम की शाही शहीदों के खून से ज्यादा पवित्र होती है, क्योंकि कलम तमाम शहीद पैदा कर देती है. ही जी लेखणी आहे, या लेखणीनं तुम्ही जग तोलून धरू शकता, लक्षात ठेवा. फक्त तुमच्यामध्ये गरज आहे, आपल्यामध्ये गरज आहे ती निष्ठेची माणसं निर्माण होणं. जशी बुद्धाला 5 शिष्य मिळालं, कौंडिन्य, काश्यप्य, अश्वजित, महानामा आणि बधिया, लक्षात ठेवा. सारीपुत्त आणि मोगलला ना, ही निष्ठेची माणसं जशी बुद्धाला मिळाली, लक्षात ठेवा, तशीच खूप कमी निष्ठेची माणसं बाबासाहेबांच्या बरोबर होती. बाबासाहेबांचा महाडचा सत्याग्रह जर बघितला, बाबासाहेबांचं गोलमेज परिषदेतलं काम जर बघितलं, बाबासाहेबांचं पुणे कराराच्या वेळचं बाबासाहेबांच्या वरी आलेलं जे संकट बघितलं, तर बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवाचं काय होईल हे मला सांगता येत नाही. बाबासाहेबांना अनेक खुनाची पत्र आली, लक्षात ठेवा, धमक्या आल्या. बाबासाहेब डगमगले नाहीत. एकटाच होता, निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता. जाती येते करता तलवार भीम होता. अरे महाडी पिऊन पाण्याची ज्योत झाला आणि पाण्याला पेटवणारा माझा अंगार भीम होता, लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं मी या ठिकाणी तुमच्याकडून किंवा आपल्याकडून विनंती करतो, लक्षात ठेवा. जग बदलायचं असेल तर तुम्हाला बुद्धाच्या मार्गावर चालावं लागेल. कारण राजा अशोकानं कलिंगच्या युद्धानंतर जसं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि दुसरं धम्म प्रवर्तन चक्र कुठलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, या देशातल्या करोडो शोषित पीडित लोकांना बरोबर घेऊन बाबासाहेबांनी हे धम्मचक्र प्रवर्तन केलं, लक्षात ठेवा. आणि बाबासाहेबांनी 2 स्वप्न बघितली होती. एक स्वप्न कोणतं, की माझी जमात या देशाची मी शासन करती जमात बनवेन. आणि बाबासाहेबांनी दुसरं स्वप्न बघितलेलं होतं. ते दुसरं स्वप्न कोणतं होतं तर माझा भारत हा बौद्धमय भारत बनवेन. तर बाबासाहेबांचं जे उर्वरित स्वप्न जे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करूया आणि ज्याच्या त्याच्या परीनं आपण तशा पद्धतीनं प्रयत्न करूया. बुद्धाला समजून घेऊया, बाबासाहेबांना समजून घेऊया. आणि ज्या दिवशी बुद्धाला समजून आपण घेऊ, ज्या दिवशी बाबासाहेबांना समजून घेऊ, त्या दिवशी निश्चितच या देशामध्ये पुन्हा एकदा या ज्याला आपण काय म्हणतो की तिसरं धम्मचक्र प्रवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि ते व्हावं, आणि ते कशावरती आधारित आहे तर ते तुमच्या निष्ठेवरती आधारित आहे. बाबासाहेबांनी खूप सोसलं. 1-2 मिनिटात मी माझा विचार संपवतो. बाबासाहेबांनी खूप सोसलं. रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात की आम्ही उपवाशी आहोत 2-2, 3-3 दिवस. यशवंतांना घेऊन रात्री बॅरिस्टरचा मुलगा आहे, बॅरिस्टरची बायको आहे,
म्हणून लोक नावं ठेवतात. म्हणून मी रात्री सरपण आणायला जाते, मी जळण ज्याला आपण म्हणतो ते जळण आणायला जाते. बॅरिस्टरची बायको गौऱ्या थापत होती, बॅरिस्टरची बायको रस्त्यावरची कामं करत होती, बॅरिस्टरची बायको ज्याला मी मगाशी सांगितलं गौऱ्या थापत होती, सरपण आणत होती. आज तुम्हाला तशा पद्धतीचं दिवस मला वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याला पण सगळीच साधनं कमी जास्त प्रमाणात आलेली आहेत. हे कुणामुळे आलं? हे बाबासाहेबांच्या रमाईच्या त्यागामुळे आलं. माझी विनंती आहे तुम्हाला, जाता जाता मी एवढीच विनंती करतो की प्रत्येकाने बाबासाहेब जगूया, प्रत्येकाने धम्म जगूया, लक्षात ठेवा बुद्ध जगूया. कारण बुद्ध 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला आहे, बाबासाहेब 7 समुद्राच्या पलीकडे गेलेले आहेत. परवा अमेरिकेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, लक्षात ठेवा. जपानमध्ये बाबासाहेबांच्या 21 खंडांचं ग्रंथांचं जपानी भाषेमध्ये अनुवाद झालं, लक्षात ठेवा. म्हणून मगाशी मी सांगितलं, जगभरामध्ये इथला जो शोषित आहे, इथला जो पीडित आहे जगभरातला, त्याला आता रस्त्यावर यायची गरज नाही. त्याला जर क्रांती करायची असेल तर बाबासाहेबांचा विचार स्वीकारावा लागेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून फक्त एकच गरज आहे, मी मगाशी सांगितलं की निष्ठेची माणसं तुमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात की मला अशी माणसं द्या की जी मुठभर असतील नाही चालतील, पण त्यांची निष्ठा ही अगदी ज्याला आपण कसलं सोनं म्हणतो 26 कॅरेटचं का काय 24 कॅरेटचं सोनं म्हणतो, तशी माणसं. बुद्धीची गरज जी आहे ना ती मी भागवेन, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी जाता जाता एवढीच विनंती करून मी शेवटी पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपणास हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा अंतःकरणापासून आभार मानतो. जय भीम, जय जोग.